बिश्नोई गँगमधील एका सदस्याला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की बिश्नोई गँगचा पुण्यासह राज्यभरामध्ये हैदो सुरू आहे। फोन करून खंडणीची धमकी ही बिश्नोई गँगच्या सदस्यांकडून दिली जात आहे। 22 जूनला पुण्यात देखील फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मंतरवाडी येथे एक स्टील व्यापारी आहे। या स्टील व्यापारीला 22 जूनला रात्री फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आलेली होती आणि ही खंडणी न दिल्यामुळे या स्टील व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर जाऊन थेट या बिश्नोई गँगच्या सदस्याने गोळीबार केलेला होता। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड या गोडाऊनच्या दिशेने फायर केलेले होते। त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबतची गंभीरपणे दखल घेऊन या 2 जणांचा शोध सुद्धा सुरू केलेला होता। आतापर्यंत हे 2 जण कोण आहेत हे समजून आलेलं नव्हतं, मात्र त्यानंतर 22 जूनला ही घटना घडल्यानंतर गोळीबाराची घटना घडली आणि तातडीनं फेसबुक पोस्ट करत अर्जुन बिश्नोई नावाने एका व्यक्तीने हा गोळीबार करून आणलेला आहे असं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे हा गोळीबार बिश्नोई गँग कडूनच करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं। त्या दृष्टीने पुणे पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलेला होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम आहे ती गोळीबार करणाऱ्यांचा शोध आहे तो सुद्धा घेत होती आणि आपण पाहिलं की मंतरवाडी येथे जो गोळीबार रात्रीच्या वेळेस करण्यात आलेला होता त्यानंतर दुचाकीवरून हे 2 जण सासवडच्या दिशेने पळून गेलेले होते। काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी यामध्ये तपासलेले होते आणि आता राजस्थान मधल्या हनुमानगड मधून पवन राम या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी म्हणजेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता त्याला पुण्यामध्ये सुद्धा आणलं जात आहे। पण याबरोबरच जो गोळीबार करणारा होता तो मात्र अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही आणि त्यामुळे त्याच्या शोधासाठी सुद्धा पथकं ही रवाना करण्यात आलेली आहेत। स्वतः पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे गोळीबार करणारे कोण आहेत याचा शोध पुणे पोलिसांकडून केला जात होता। या घटनेनंतर सुद्धा पुणे नव्हे तर राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीने गोळीबाराच्या किंवा खंडणीच्या घटना आहेत त्या घडलेल्या होत्या। म्हणजे पुण्यातीलच उत्तमनगर भागामध्ये सुद्धा एका व्यापाऱ्याला खंडणी मागण्यात आलेली होती आणि ती बिश्नोई गँग कडून देण्यात आल्याची माहिती ही सुद्धा समोर आलेली होती। आणि काल परवाच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत यांना थेट बिश्नोई गँग कडून खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि त्यामुळे बिश्नोई गँगचा जो हैदोस आहे तो पुण्यासह राज्यभरामध्ये सुरू असल्याचं या घटनांवरून समोर आलेलं होतं आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे। यामध्ये आता एकाला ताब्यात घेऊन त्याची अटकेची कारवाई आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे। ज्याला हनुमानगड मधून अटक केलेली आहे त्याच्याकडून मात्र कोणताही मुद्देमाल किंवा जी बंदूक आहे ती मात्र मिळून आलेली नाहीये, पण ज्यांनी हा राऊंड फायर केलेला होता, गोळीबार केलेला होता त्याचा शोध मात्र घेतला जातोय। राजस्थान, उज्जैन अशा ठिकाणी पोलिसांची पथकं आहेत ती विविध ठिकाणी रवाना झालेली आहेत आणि आता हा एक जण ताब्यात आलेला आहे। नेमका आता याची पार्श्वभूमी काय आहे, पवन राम असं याचं नाव आहे आणि तो बिश्नोई गँगशी संबंधित कधीपासून आहे किंवा हा गोळीबार त्याला नेमका कुणी करायला लावलेला आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जाणार आहे। पण या मंतरवाडीमध्ये 22 जूनला जो गोळीबार झालेला होता आणि 5 कोटींची जी खंडणी मागण्यात आलेली होती त्यामध्ये मात्र पुणे पोलिसांना एक मोठं यश आलेलं पाहायला मिळतं आणि यातील एकाला अटक केलेली आहे तर दुसऱ्याचा सुद्धा शोध आता सुरू केला जात आहे। पण मुळात बिश्नोई गँग जे आहे त्याचं मुळासकट पुणे पोलीस किंवा मग राज्याचं गृह विभाग कधी पर्यंत तिथपर्यंत पोहोचतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण सातत्याने अशा पद्धतीच्या धमक्या या बिश्नोई गँगच्या सदस्यांकडून देण्यात येत आहे, ज्याच्यामुळे व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा एक घबराटीचा वातावरण पसरलेला आहे। त्यामुळे आता या एकाला जे अटक केलेली आहे पवन राम याच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।